रुच्या स्पेशल गुळाच्या पोळीला आपण सुरुवात करतोय. हे आहे खिसलेला गूळ, तीळ भाजलेले, जायफळ वेलदोड्याची पूड, रिफाइंड तेल आणि डाळीचं पीठ. याचे सगळे इन्ग्रीडियंट्सचे डिटेल खाली इन्स्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेत. कणिक, मैदा, तेल, मीठ आणि लाटण्यासाठी तांदूळाचं पीठ. 7 चमचे कडकडीत तेलाचं मोहन आपण कणकेमध्ये मिक्स घेतले. मीठ घालून आपण कणिक घट्टसर एकजीव मळून घ्यायची आहे. संपूर्ण तिला एकजीव करून चांगली मळायची आहे आणि ती 2 तासासाठी सेट करायची. तीळ खमंग भाजायचे, मिक्सरमधनं काढायचे. रिफाइंड तेलावर बेसन आपण हलकं भाजून घेतोय. हलकं होईपर्यंत भाजून घ्यायचंय, गुलाबी होईपर्यंत. नंतर हे बेसन पूर्ण गार झाल्यानंतर आपण जे तीळ भाजलेले आहेत ते मिक्सरमधनं काढून त्या गार झालेल्या बेसनमध्ये टाकायचंय. नंतर वेलदोड्याची पूड टाकायची, खिसलेला गूळ तो टाकायचा आहे. डिटेल सगळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला सापडतील. नंतर हा जो गूळ आहे गारच सगळा एकजीव करायचा आहे. वेलदोड्याची पूड टाकायची राहिली होती म्हणून मागून टाकली. हा एकजीव गूळ करून पुन्हा आपण 1.5 तासासाठी सेट करायला बाजूला ठेवून द्यायचा आहे. मग 1.5 तासानंतर आपण पोळ्या करायला घेणार आहोत. कणकेचे 2 पेढ्यांसारख्या आकाराचे लाट्या घेतलेल्या आहेत आपण. गुळाची पण एक पेढ्यासारखी लाटी घेऊन त्या दोघांच्या मध्ये कणकेच्या मध्ये सँडविच सारखी ठेवून कडा चांगल्या घट्ट बंद करायच्या आहेत, म्हणजे जेणेकरून गूळ अजिबात बाहेर येत नाही, लाटताना पण आणि भाजताना पण. आणि प्रत्येक वेळ पोळी भाजून झाल्यानंतर तवा स्वच्छ करून घ्यायचा आहे आपल्याला. आता बघा, हे दाबून मी सगळा ते पूर्णपणे पेढ्यासारखं तयार केले आणि तांदूळाच्या पिठीवर मी ती पोळी, तिळगुळाची पोळी मी लाटतीये. आणि ह्याला थोडासा जोर द्यावा लागतो. ही पोळी चांगली गोल मोठी होते. कुठूनही गूळ बाहेर पडत नाहीये आपला. तव्यावर जरी थोडा गूळ बाहेर आला तरी नंतर तो स्वच्छ टिश्यू पेपरनी किंवा स्वच्छ कापडानी आपल्याला पुसून घ्यायचा आहे. पोळ्या मस्त खमंग भाजायच्या आहेत आणि सगळ्या पोळ्या गार झाल्यावर एकमेकांच्या वर ठेवायच्या आहेत. गरम-गरम पोळ्या एकमेकांच्या वर ठेवायच्या नाहीत आणि मंद आचेवर भाजायच्या आहेत.